चेअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांच्या या 9 मागण्यासंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। काय ती बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं बऱ्याच दिवसापासून असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचं लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची तयारी कर्मचारी संघटनेनं दर्शवलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत राज्याच्या माननीय मुख्यमंत्री यांना राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व मोर्चासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर खाली नमूद करण्यात आलेल्या 9 मागण्यावर राज्य सरकारकडून योग्य असा सकारात्मक निर्णय न घेतला गेल्यास माहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर जाणार असल्याची माहिती सदर निवेदनामध्ये संघटनेमार्फत देण्यात आलेली आहे। याशिवाय सध्या देशामध्ये सुरू असलेल्या 11 संघटनांनी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपला राज्य कर्मचाऱ्यांच्याकडून पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या प्रमुख 9 मागण्या कोणकोणत्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊया। याच्यामध्ये सरकारनं लागू केलेली नवीन 4 कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या संच मान्यतेसंदर्भात जो दिनांक 15 मार्च 2024 रोजीला आदेश झालेला आहे तो तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वर्ग 4 गट ड कर्मचारी तसेच वाहनचालक पदभरती नवीन बदली तत्काळ हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते रिटायरमेंट एज 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। 2% वाढीव महागाई भत्ता कर्मचारी पेन्शनधारकांना थकबाकीसह मंजूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये असणाऱ्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली आहे। कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन तत्वावर 10 वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना न्यू NPS पेन्शन स्कीम म्हणजेच GPS UPS संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करावी आणि शेवटची नवीन राष्ट्रीय धोरण जे आहे त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा लागू करत असताना पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अशा 9 मागण्यांच्या संदर्भात संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे। राज्यस्तरीय देशव्यापी संप जो आहे तो या संदर्भात मागण्या जर मान्य नाही झाला तर पुढील काळामध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच याच्यावरती काम करणं किंवा निर्णय घेणं सरकारला भाग पडलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होऊन पुढील काळामध्ये याच्यावरती निर्णय होऊ शकतो। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।